दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी रस्सीखेच पाहायला मिळते। सोमनाथ वैद्य यांनी भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज दिलाय, तर सोमनाथ वैद्य यांना उमेदवारी देण्यासाठी भाजपच्या 6 माजी नगरसेवकांनी पाठिंब्याचं शिफारस पत्र दिलंय। माजी 6 नगरसेवकांनी पाठिंब्याचं पत्र दिल्यानं आमदार सुभाष देशमुख हे मात्र अडचणीत आलेत। भाजप आमदार सुभाष देशमुखांना अडचणीचा सामना करावा लागणार असं दिसतंय, कारण सोमनाथ वैद्य यांचा अर्ज भाजप नेत्यांकडे पाठवला जाणार असल्याची माहिती आहे। भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी ही माहिती दिलेली आहे। त्यामुळे दक्षिण सोलापूरमधून सोमनाथ वैद्य जर यांच्या नावाला पसंती एवढी जास्त मिळत असेल तर तिथले जे विद्यमान आमदार आहेत त्यांची मात्र या ठिकाणी त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यताही वर्तवली जाते। त्यामुळे या मतदारसंघामध्ये उमेदवारीसाठी प्रचंड रस्सीखेच पाहायला मिळते। आम्ही गेल्या 10 वर्षापासून भोसरीचे भाजपचे आमदार महेशदादा लांडगे यांचा पीएम म्हणून काम करत आहे। त्यामुळे भाजपच्या जरी मी पीएम म्हणून काम करत असलो तरी प्रत्येक मीटिंगला प्रदेश कार्यालयातल्या विधान भवनातल्या ज्या काही मीटिंग असतात त्या मी जवळून पाहिलेल्या आहेत। भाजपची कार्यपद्धती मी जवळून पाहिलेली आहे आणि भाजपमध्ये कशा प्रकारे सर्वसामान्य लोकांचे काम केले जाते हे मी पाहिलेले आहे। त्यामुळे माझा पहिला पक्ष हा भाजप पक्ष, मला त्या पक्षाकडूनच उमेदवारी घ्यायची आहे। मला 19 वर्षाचा मंत्रालयीन काम जो काही प्रशासकीय कामाचा अनुभव आहे ते पाहता मी या भागाचा विकास करू शकतो आणि मला महानगरपालिकेत कशा पद्धतीने विविध विभागातून आपण निधी आणू शकतो याचं चांगलं ज्ञान अवगत असल्यामुळे मी भाजपकडून उमेदवारी मागत आहे। जे काही असेल तो पक्ष ठरवतो, पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड ठरवलं, पार्लमेंटरी बोर्डमध्ये सगळ्या या गोष्टी ठरवल्या जातात। पक्ष ठरवल, पण निश्चितपणाने वातावरण चांगलं आहे भारतीय जनता पार्टीसाठी असं मी सांगू इच्छितो। त्यांनी आता भाजपकडे अधिकृतपणे मागणी केली, सोमनाथ वैद्य यांनी, की अधिकृतपणे पक्षाकडे मागणी केली की मी दक्षिण विधानसभा मधनं लढण्यासाठी इच्छुक आहे, तरी माझ्या उमेदवारीचा विचार करण्याचा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।